हॅलो हॅलो हॅलो. एक दिशादर्शक खेळ तुम्हा सर्वांना पाहायला मिळेल या क्रीडा नगरीमध्ये. तर जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता, कारण हातात तलवार घेऊन माझा राजा त्याला नडला होता. चढाई करतोय, एक गुणांची लढाई करतोय, अर्थातच दहावीर स्फोट रोहा. हॅलो हॅलो चेक. हॅलो. हो जबरदस्त चढाई पाहायला मिळाली. हॅलो 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 चेक. जरा तांत्रिक बिघाड. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. धन्यवाद. हॅलो चेक. पुन्हा एकदा या सामन्याला सुरुवात होते. हॅलो हॅलो चेक. पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातोय. ज्या मैदानावर सामना चालू आहे, मातृ छाया कुरडूस झुंज देतोय दहावीर स्फोट रोहा. जवळ जवळ मध्य रेषा भेदणार तो पर्यंत मात्र क्षेत्ररक्षण झालं आणि क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलला तो अर्थातच दहावीर स्फोट रोहा. चढाईसाठी निघालाय अनिरुद्ध भोसले. आणि अनिरुद्धची ही चढाई मात्र जेरबद्ध केलाय, थांबवलं गेलं या खेळाडूला. लाजवाब केली. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावलेला आहे, तीच ही मानाची स्पर्धा. ज्या स्पर्धेची 365 दिवस आम्ही अहोरात्र वाट पाहिली, तोच स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला अर्थात बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासला आयोजित ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करतोय.
आता मात्र जबरदस्त दोन्ही अँगल हळ केलं आणि आता मात्र थांबवलं गेलं मातृच्या क्रोडू संघाकडून. गौरव पाटील नितेश थले हे दोन्ही खेळाडू मात्र कडवी झुंज मैदानात देताना पाहायला मिळतोय. सन्माननीय बाबू घायले यांच्याकडून जयेश भोईरला प्रत्येक चढाईला 100 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलेलं आहे. ताबडतोब कॅश जमा करून टाका. सामना पाहायला मिळेल मैदानात. धावीर स्पोर्ट रोहा विरुद्ध मातृछाया क्रोडूचा असा सामना रंगलेला आहे. विजयाची नांदी मैदानात कोण करेल? रसिकांचा मनातील त्यांच्या गळ्यातील ताईत कोण होईल? पुढील होणारा सामना चौंडेश्वरी कडसुरे वायुसुत ओढांगी आपणास दुसरा पुकार. आपण जय तयारीत राहायचं आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय. जयेश भोईर प्रत्येक चढाईला 100 रुपयाचं पारितोषिक बाबू घायले यांच्याकडून असणार आहे. आता मात्र उभा टाकलाय समोर धावीर स्पोर्ट रोहाचा खेळाडू आणि सुपर टॅकल होते आहे तरी सुद्धा 100 रुपये जयेश भोईरच्या खात्यात जमा होत आहे. काय ऑफर आहे? चढाईला जा 100 रुपये घ्या. बाबू घायले जिंदाबाद. खरोखर गुणसंख्या घेऊन आलात नाही आलात तरी 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला मिळणार आहे. एवढी गोड ऑफर आपण लावलेली आहात. धन्यवाद. असंच प्रेम कबड्डीवर राहू उत्तरोत्तर वाढलं तरी हरकत नाही. धन्यवाद. आणखी जर 6 चढाया केल्या तर 700 रुपये जातील. धन्यवाद. आता मात्र खरोखर कबड्डी प्रेमी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तर बघूया मैदानावर अनिरुद्ध भोसलेची ही दिशादर्शक चढाई काय करेल. आता मात्र क्षणाला उत्कंठा वाढत असताना रसिकां प्रेक्षक राजा मात्र खुश होईल का?
सन्माननीय आदरणीय सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदेशजी शेवाळ साहेब यांचं शुभागमन या फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये होत आहे। सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम। एक धडाडीचे व्यक्तिमत्व, एक धडाकेबाज, खरोखर दोस्तीच्या दुनियेतील राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असे सुधागड तालुका अध्यक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय संदेशजी शेवाळ साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे। सुस्वागतम स्वागतम वेलकम असणार आहे। धन्यवाद। लाजवाब हा खेळ पाहायला अनेक मान्यवरांची मांदी याली या स्पर्धेला पाहायला मिळते। रायगड जिल्हा व सुधागड तालुका स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेनं बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासल वर्ष 13वे आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आता ज्यांचं शुभागमन झालं असे सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व इथे उपस्थित होत आहेत। हो 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 मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय, तृतीय कालाचा अवलंब मैदानावर केला जाईल। तर सुस्वागतम स्वागतम वेलकम होतो एक धडाडीचे व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, खरोखर कमी वेळामध्ये हृदयात ज्यांनी जागा बनवली या सुधागड तालुका वासियांच्या, अर्थात सुधागड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय संदेशजी शेवाळे साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे। सुस्वागतम स्वागतम ग्रँड वेलकम। धन्यवाद। आपण इथे उपस्थित झालेला आहात या स्पर्धेला खरोखर। तसेच सन्माननीय नगरसेवक पाली सुलतानजी बेनसेकर यांचं सुद्धा शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे। धन्यवाद। तसेच मितेश दलवी उपसरपंच यांचं सुद्धा आगमन या स्पर्धेला झालेले आहे। अनेक दिग्गज मान्यवर सुधागड तालुक्यातील या व्यासपीठावर विराजमान झालेली आहे। धन्यवाद। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये हा चाललेला सन्मान मित्रांनो, खरोखर अनेक मान्यवर या स्पर्धेला आज भेट देत आहेत। तर म्यानातून उसले तलवारीची पात, विडात मराठे वीर दौडले सात। घोडाफलक पाहिला तर क्रोडू 7 रोहा 8। व्यासपीठासमोर जे रसिक वर्ग उभे आहेत आपणास विनंती आहे मित्रांनो बाजूला हवं लागेल, कारण व्यासपीठावर आता मान्यवर उपस्थित झालेले आहेत। सन्माननीय संदेशजी शेवाळे सुधागड तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी, तसेच सन्माननीय सुलतानजी बेनसेकर नगरसेवक पाली इथे उपस्थित झालेले आहेत। तर विनंती आहे समोरचे रसिक वर्ग जरा बाजूला झालं तर बरं होईल, जेणेकरून आमच्या मान्यवरांना सुद्धा हा सामना पाहता येईल। पुन्हा एकदा ऑफर तैनात आहे मैदानात। जयेश भोईर साठी प्रत्येक चढाईला 100 रुपयाचं पारितोषिक। बाबू घायले रामगाव स्पर्धा चालू झाल्यापासून आला असता तर बरं झालं असतं। आमच्या खेळाडूंना सुद्धा आज खरोखर त्यांची चांदी झाली असती। मोरिया ज्वेलर्स यांच्याकडून या स्पर्धेला खरोखर चांदी दिली गेलेली आहे, हे विसरू नका। हॅलो, रुपेश काडे आणि रोशन काडे कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ संपर्क साधावे। ओ हो सामना अधिकाऱ्यांचा निर्णय येतोय। 1 गुण निश्चितच मातृच्या क्रीडू संघाला।
दहावीर स्पोर्ट रोहा एका धडाडीचा संघ आपणास पाहायला मिळतोय। अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी, त्याला प्रत्युत्तर देणार गौरव पाटील, रायगड जिल्ह्याचं प्रौढ गटाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असा हा गौरव पाटील मात्र माघार घेतो, त्याला साथ देतोय नितेश तले गुड्ड्या। खरोखर एक लाजवाब हे खेळाडू पाहायला मिळतील याच मैदानावर। हे मैदान अनेक वर्ष या मैदानावर कबड्डीचा थरार तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे। आज थरार पाहत असताना प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो असा हा सामना पण पाहिला जो सामना झाला। अर्थातच शिवशंभो पाटणेश्वर प्रतिस्पर्धी संघ झुंज दिली, अर्थातच भैरीनाथ वावे संघानं जीव ओतून टाकला होता आणि डोळे बांधून ठेवलेला सामना। नाम मात्र एक गुणांनी पराभव स्वीकारावा लागला तो वावे संघाला। तुमच्या दुःखात आम्ही सुद्धा सहभागी आहोत, कारण सामना तुमच्या पदरी होता मित्रांनो। ज्या वेळेला मी म्हटलं की यश पाटील हा मैदानाच्या बाहेर आहे, जर तुम्ही त्यावेळी सावध पवित्रा घेतला असता आणि नाम मात्र जर थर्ड रेडवर जरी तुम्ही खेळला असता ना, तर तुमचा विजय आज गळ्यात मला पडली असती मित्रांनो। तुम्हाला मी सावध केलं होतं की यश पाटीलला जागा करू नका, संजीवनी देऊ नका, परंतु मात्र लोण्याचा बोजा पडून सुद्धा तुम्ही जी मेहनत घेतली तरी सुद्धा सामना तुमच्या प्रांगणात आला होता। मात्र घाई झाली आणि मात्र एक गुणाने आपल्याला पराभव पत्करावा लागला। आज रात्रभर तुम्हाला तुमच्या कोचला सुद्धा आणि पाठीराख्यांना सुद्धा झोप लागणार नाही, कारण सामना हा अटी तटीचा होता हे सर्वांना माहित आहे। जे ऑनलाईन पाहत असतील, सामना शेवटच्या 2 मिनिटाला लाईव्ह थेट प्रक्षेपणची लिंक गेली आणि त्यांना सुद्धा अजून झोप लागली नसेल की सामना झाला काय मित्रांनो। ही कबड्डीचा हा रणसंग्राम आहे, ही कबड्डीची नजाकत आहे। अनेक कबड्डी प्रेमींचे आम्हाला कॉल येत आहेत की लाईव्ह आम्हाला पाहायचं आहे। पुढील सामना होईल चौंडेश्वरी कडसुरे विरुद्ध वाईसूद ओढांगी। ओढांगीचा संपूर्ण गाव हा सामना पाहायला सज्ज झालेला असेल, कारण सामना हा दिशा दर्शक होईल यातील मात्र शंका नाही। गुणफलक पाहिला तर कुर्डूस 10, स्पोर्ट रोहा सुद्धा 10। दुसऱ्या फेरीचे सामने चालू आहे, जो जिंकणार तो बक्षिसास पात्र ठरणार आहे, अर्थातच सेमी फायनल मध्ये दाखल होईल। सध्या उपांत्य फेरीची लढत चालू आहे। उपांत्य म्हटलं की जरा कठीणच जातं, पण क्वार्टर म्हटलं ना बरं सर्वांना वाटतं क्वार्टर फायनलची लढती चालू आहेत मित्रांनो। दोन्ही संघाच्या मागेची लाईनमॅन आहे, त्यांनी अलर्ट राहा मित्रांनो। सावध इशारा तुम्हाला दिला गेलेला आहे, तुम्ही सुद्धा एक पंचाहती विसरू नका। शेवटची 5 मिनिटं बाकी। 10 कोण होईल यशस्वी पहा मित्रांनो मैदानात। अनिरुद्ध भोसले हा सुद्धा टर्निंग पॉइंट अनेक मैदानावर ठरलेला आहे दहावीर स्पोर्ट रोहासाठी। पुन्हा एकदा तिसरी चढाई जयेश भोईरची चढाई आहे, ही पारितोषिक असेल 10-11। आता मात्र जयेश भोईरला थांबवलंय, तरी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक बाबू घायले यांच्याकडून आपले 300 रुपये जमा झालेले आहेत। जयेश भोईरच्या खात्यात। तर तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून
तेल मिळाले नवे तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे आते दिवे मात्र पेट घेतील याच मैदानावर तर तेला वाचून किंमत काय समयीच्या वातीला अहो तेला वाचून किंमत काय समयीच्या वातीला पाण्याशिवाय किंमत नाही जमिनीच्या मातीला अहो धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला आणि कबडशिवाय पर्याय नाही रायगडच्या मातीला तर रायगडच्या मातीत आणि या रासल गावाच्या मिशीत भव्य दिव्य कबड्डीचा हा महासंग्राम चालू आहे बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासल या स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली कोण होईल कुणाच्या गावात हे भव्य दिव्य चषक शोभून दिसणार अनेकांचे कॉल आम्हाला YouTube साठी येत आहेत रसिकांमध्ये कोणी सुमित सुतार असेल नवघर त्यांनी ताबडतोब पालीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं आहे विनंती आहे आपण रसिकांमध्ये आपला कॉल लागत नाही अनेक जण आपल्याला कॉल लावत आहेत घरी जात असताना प्रत्येकाने व्यवस्थित वाटचाल करा मित्रांनो घरी आपले अनेक जण वाट कुटुंबातील अनेक व्यक्ती आपली वाट पाहत असतात हे विसरू नका आपले आई वडील असतील आपले भाऊ असतील व्यवस्थित प्रवास करा हा कबड्डीचा महोत्सव पाहण्यासाठी आलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो कॅमेरावाला कुठं असेल त्यांनी स्टेजच्या इथे यावे मस्के बाबू हो मातृछाया क्रोडूस पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळेल केतन सर आपणास विनंती आपण व्यासपीठाकडे चला पुढील काही यथोचित सन्मान आपल्या माध्यमातून होणार आहेत आपण ताबडतोब सुरुवात करायची आहे तेरा 18-13 काही मिनिटांचा कालावधी बाकी मैदानात कुरडूस संघ आपण पिछाडीवर आहात चढाई घेऊन निघालाय अर्थातच जयेश भुई 400 रुपये जयेशच्या खात्यात जमा होत आहेत धन्यवाद बाबू घाईले असे जर कबड्डी प्रेमी भेटले तर खेळाडूंना खरोखर चांदी होऊन जाईल प्रत्येक चढाईला 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून इथे बक्षीस लावलं गेलंय आघाडी घेतोय जयेश भोईरने जर चढाई केली तर 500 रुपये जमा होतील खात्यात काय घडेल मैदानावर अशा तऱ्हेने सामना पूर्णत्वास आलेला आहे विजयी संघाचं अभिनंदन पराजित संघाचं कौतुक बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासलचे सर्व सभासदांना